ठरलं तर मग या मालिकेचा 9 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. आज तर अर्जुनने धमाकाच केलाय. बघत राहा शेवटपर्यंत. मी म्हटलं होतं ना, ठरलं तर मग या मालिकेचे सगळे एपिसोड आता मस्त आणि धमाकेदारच होणार आहे. तर सुरुवातीला बघा, सायली विचारत असते अर्जुनला काय आहे या रिपोर्टमध्ये. काल चैतन्याने ते रिपोर्ट आणले ना साक्षीच्या लोकेशनचे. तर सायली तेच विचारते कुठे होते लोकेशन साक्षीचं. अर्जुन सांगतोय खुनाच्या रात्री साक्षी इव्हिनिंग रेस्टॉरंटच्या जवळपास सुद्धा नव्हती. साक्षी एसके रोड जवळ होती. मग सायली म्हणते एसके रोड म्हणजे आश्रमाच्या जवळचा रस्ता. साक्षी आश्रमाच्या एवढ्या जवळ होती. अर्जुन म्हणतो हो सायली, तिचं लोकेशन आश्रमाच्या आतलं नाही दिसत आहे, पण आश्रमाच्या जवळचं मात्र नक्कीच दिसतंय. आणि हे कोर्टात सादर करण्यासाठी खूप मोठा पुरावा आपल्या हातात आहे. आता चैतन्य म्हणतोय साक्षी काय म्हणाली होती कोर्टामध्ये की ती इव्हिनिंग स्टार रेस्टॉरंटमध्ये गेली होती, आश्रमात नव्हती गेली त्या रात्री. आता तिचं हे खोटं पूर्णपणे उघडं पडणार आहे अर्जुन. पण तिचं लोकेशन आश्रमात निघालं असतं ना तर जास्ती बरं झालं असतं रे. दामिनी ना हा मुद्दा उचलून धरेल बघ. अर्जुन म्हणतो हो रे माहिती आहे मला चैतन्य, पण काय आहे ना हा रिपोर्ट कोर्टामध्ये दाखवल्यानंतर ते सगळे नक्की प्रेशराईज होणार आहे. अरे मैपत तर एवढा टेन्शनमध्ये येईल ना चैतन्य की बघच. आणि मैपत साक्षी या दोघांना मी चांगलं ओळखतो. हे एका महिन्याचं काउंटडाऊन आपल्यासाठीच नाही त्यात दोघांसाठी सुद्धा आहे. साक्षी अडकतीये हे जेव्हा लक्षात येईल ना मैपतच्या, तेव्हा मैपत आणि साक्षी दोघं मिळून चूक नक्की करणार आहे. सायली म्हणते मग आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे. अर्जुन म्हणतो सगळ्यात आधी ते खोटे पुरावे कोणी बनवले ना ते आपल्याला शोधावं लागेल. आणि सगळ्यात आधी पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि तिथलं सगळं फुटेज चेक करू. म्हणजे त्याने सिद्ध होईल की ती साक्षी त्या रेस्टॉरंटमध्ये नव्हती. आता सायली म्हणते अहो पण हे CCTV फुटेज आहे ना आपल्याकडे, ती तिथे होती ना, म्हणजे तिने तसं दाखवलं ना तिथे. पण ते अहो माझं ना गोंधळ उडतोय हो, मला कळत नाहीये काही. आता चैतन्य म्हणतो वहिनी हा सगळा गोंधळ आहे ना तो त्या इव्हिनिंग स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊनच क्लिअर होणार आहे. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली चैतन्य, आपण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊ त्या रेस्टॉरंटमध्ये आणि फक्त जानेवारीचंच नाही म्हणजे त्या रात्रीचंच नाही तर अख्ख्या महिन्याचं शूटिंग तिथे जे काही असेल ना ते बघूयात. आणि या साक्षीने कुठे कुठे आणि काय काय गडबड केली ना ते आपल्याला लक्षात येईल. तर आता सायली म्हणते पण ते हॉटेलवाले आपल्याला ते फुटेज दाखवतील का, म्हणजे तसं त्यांनी परमिशन द्यायला हवी ना. चैतन्य म्हणतो तसं थोडं कठीण आहे वहिनी, पण आपल्याला रीतसर परवानगी घ्यावी लागेल ज्यामुळे ते रेस्टॉरंटवाले आपल्याला काही म्हणणार नाही ना, म्हणजे आपल्याला ते फुटेजेस सगळे मिळतील कॅमेऱ्याचे. मग अर्जुन म्हणतो आपल्याला ना सोबत इन्स्पेक्टरांना न्यावं लागेल बघ चैतन्य, म्हणजे आपल्याला आपल्या तपासणीमध्ये अडथळा येणार नाही. तू काय कर, इन्स्पेक्टर सावंत आहेत ना ते इन्स्पेक्टर सावंत त्यांना आण सोबत. ते सोबत असले ना तर आपलं काम जास्ती सोपं होईल. तू त्यांना सोबत घेऊन ये म्हणजे आपल्याला या साक्षीच्या भोवतीचा जो ट्रॅप आहे ना तो आणखीन घट्ट करता येईल चैतन्य. आणि आपल्याला हे सगळं फुटेज सापडायला मदत होईल. चैतन्य म्हणतो यस मी आणतो त्या इन्स्पेक्टरांना, तुम्ही दोघं जण पुढे जा. आता ठरलं बरं का अर्जुन आणि सायलीचं की तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि सगळं चेक करायचं. आणि त्यांच्या हाती फार जबरदस्त पुरावा लागलाय. त्यांनी खूप मस्त बनवलंय प्रेक्षकांना सगळा सीन. एवढी मजा आली ना आज पण बघताना. आपण काहीतरी थरार बघतोय आणि अर्जुन त्या दिशेने एक एक पावलं टाकतोय हे आपल्याला आज लक्षात येईल. कसं झालंय माहिती का प्रेक्षकांनो की ही अशी पहिली मालिका आहे ज्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांना आधीच सगळं सत्य माहिती आहे, पण जे मालिकेमधले कॅरेक्टर आहेत ना त्यांना हे सत्य रिव्हील करायचंय शोधून. त्यामुळे आता त्या दिशेने ते एक प्रयत्न करणारच. आपल्याला अगोदरच माहिती असल्यामुळे आपल्याला असं वाटतं काय एवढं सोपं तर आहे वगैरे वगैरे, पण यांना सगळं शोधणं जरा अवघड आहे ना. पण अर्जुनने आता तपास छान सुरू केलाय. तर बघा चैतन्य अर्जुन लागलेत लगेच कामाला, त्यांचं प्लॅनिंग सुरू झालंय. आता अर्जुन सायली पटकन आवरतात आणि जायला निघतात. जेव्हा ते निघत असतात ना तेव्हा प्रिया नेहमीप्रमाणे तिथे बसूनच आहे बाबा या दोघांवर लक्ष ठेवून. आता अर्जुन सायली चाललेत हे प्रियाने बरोबर लक्षात आणलेलं आहे. म्हणजे दिसलंय तिला, तशी ती हॉलमध्येच बसलेली असते गाणे ऐकत. हिला बाकी काही कामं नसतात का हो प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायली गेल्यावर लगेच तिला वाटतं हे दोघं जण कुठे गेले यावेळेला तयार होऊन, मला यांच्या मागे जावंच लागेल. आता प्रिया कोणाला तरी मेसेज करत असते बरं का. तेवढ्यात तिथे पूर्णाजी येतात. ही अर्जुन सायलीच्या मागे जाणारच असते,
पूर्णाजी म्हणतात, तन्वी अगं ए तन्वी, अगं थांब ग, अगं कुठे निघालीस? अगं बाळा माझ्यासोबत चल ना ग फेरे मारायला, माझे गुडघे ना फार दुखतायत. मला ना प्रेक्षकांनो एका क्षणाला असं वाटलं की पूर्णाजी मुद्दाम हिला थांबवताय. बघा आता प्रिया म्हणते, मार ना तू पूर्णाजी. मग पूर्णाजी म्हणतात, नाही ग बाळा मला 20 फेऱ्या मारायच्या आहेत ग. अगं मला नाही मारतायत, माझा हात धरणं बाई तू, चल ग चल. आता पूर्णाजी तिच्या पुढे चाललेली असते बरं का, पण आता प्रिया विचार करते या म्हातारीच्या स्पीडने 20 फेऱ्या मारणं म्हणजे 2 तास जातील. तिकडे अर्जुन आणि सायली त्यांचं काम करून पार पण होतील असं प्रिया मनात विचार करते. आता पूर्णाजी तिला इतका आग्रह करत असं, चल ना ग तन्वी चल ना. आता प्रिया म्हणते, पूर्णाजी अगं ए पूर्णाजी तुझे गुडघे दुखतायत की नाही? तू एक काम कर, तू फेऱ्या मारल्या ना तर तुझे गुडघे अजून दुखतील ग. अगं तू सोफ्यावर बसून पाय असे स्ट्रेच कर ना, अगं मग तुझे पाय बरे होतील. पूर्णाजी म्हणतात, अगं बाई ते नंतर करेल ना मी, बाम लावून दे ना बाई पायाला थोडा. मग लगेच प्रिया म्हणते, अगं देते ना पूर्णाजी, थांब ना जरा, माझं अर्जंट काम आहे ग, मी नंतर देईल ना तुला बाम लावून. आता पूर्णाजी म्हणतात, अगं ए बाई अगं दे ना ग बाम लावून आधी, मग जा तुला कुठे जायचं ते. आता प्रिया एवढी वैतागून बोलते, अगं जा ना तू, त्या विमलताईला सांग ना जा. आता पूर्णाजी ओरडत असतात, अगं ए बाई आई काही, ही कशाची ऐकती, ही लगे पार त्या अर्जुन सायलीच्या पुढे जायला बसली. आता इकडे बघा मध्येच रविराज आणि प्रतिमात्याचा सीन दाखवलाय. हा सीन सुद्धा तुम्हाला आवडणार आहे. आता या प्रतिमात्यानी खूप सारी फुलं गोळा करून आणली आहेत. सुमन म्हणते, काय ओ वहिनी किती फुलं आणलीत आज? आता प्रतिमात्या म्हणतात, अगं सुमन आज ना आपल्या बागेतल्या सायलीच्या झाडांना ना खूप फुलं आली बघ. रविराज म्हणतात, प्रतिमा तुला झाडं फुलं पाहिली की उत्साहच येतो नाही? आता या प्रतिमात्या म्हणतात, हो रविराज, मला काय वाटतं अगं सुमन, आपण थोडे गजरे पूर्णाईकडे पाठवूयात का? सुमनताई म्हणतात, हो चालेल ना वहिनी, म्हणजे कल्पनाताई आणि पोरी खुश होतील. या प्रतिमात्या म्हणतात, सायलीला पण ना खूप आवडतात फुलांचे गजरे, तिच्यासाठीच गजरा करते आधी. आता त्या गजरा करायला घेतात, म्हणजे सुई दोरा आणायला जातात, तेवढ्यात त्यांना आठवतं, नाही. आता रविराज म्हणतात, काय ग प्रतिमा काय झालं? प्रतिमात्या म्हणतात, अरे देवा, हो मी चुकून सायलीसाठी सायलीच्या फुलांचा गजरा करणार होते. अहो पण अर्जुनला तर ॲलर्जी आहे ना सायलीच्या फुलांची. आता प्रतिमात्यांनी असं बोलल्या बोलल्या आश्चर्यचकित होतात सुमन आणि रविराज. आता या प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन लगेच शिंकला असता ना ती फुलं बघून. आता रविराज म्हणतात, अगो काय गो ए प्रतिमा, अगो तुला आठवतं अर्जुनला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे, म्हणजे तुला कसं माहिती आहे हे सगळं? सायलीने सांगितलं का तुला? मग या प्रतिमात्या म्हणतात, नाही हो तिने नाही सांगितलं. अहो रविराज, मलाच अचानक आठवलं की अर्जुनला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे. मग लगेच सुमन म्हणते, अहो हो बहिणी, आहे ना त्याला ॲलर्जी. अहो अर्जुन जवळ सायलीची फुलं नेली की लगेच त्याला शिंका सुरू होतात. अहो पण वहिनी तुम्हाला किती जुनी गोष्ट आठवली हो. आता सगळीकडे आनंदगडे झालाय, कारण प्रतिमात्याला अचानक पास्ट आठवलाय. आता प्रेक्षकांनो हे सगळं नागराजसाठी भयानक आहे ना. नागराज तिथेच आहे आणि आता विचार करतोय, बापरे या वहिनीची प्रगती म्हणजे आमच्या अधोगती आहे ना. तो मनात विचार करतोय की हिच्या गोळ्या बदलल्या मी, तरी त्या आधी दिलेल्या ट्रीटमेंटचा प्रभाव हिच्यावर का दिसतोय? काय वाटतं प्रेक्षकांनो, प्रतिमा त्या गोळ्या घेतच नसतील का? मला तर असं वाटतंय की खरंच त्या गोळ्या घेत नसाव्यात, पण परवा त्यांनी घेतलेली दाखवली म्हणा गोळी. पण बघा आता अर्जुन सायली त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलेत. अर्जुन आता त्या इन्स्पेक्टरांचे आभार मानत असतो. थँक्यू इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही आला, तुमची ना इथे खूप गरज होती. या रेस्टॉरंटमध्ये जाताना तुम्ही सोबत असलात ना तर तो स्टाफ मला कॉपरेट करेल. ते इन्स्पेक्टर म्हणतात, सर तुम्ही नेहमीच न्यायाच्या बाजूने लढता, त्यामुळे आमचं डिपार्टमेंट कायम तुमच्यासाठी तत्पर आहे मदतीसाठी. तर अर्जुन म्हणतो, चला आज जाऊया. आता हे तिघे जण आज जातात, तेवढ्यात सायलीला फोन येतो म्हणून ती बाहेरच थांबते. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही जात मी आलेच. आता प्रतिमात्याचा फोन आलाय सायलीला. सायली म्हणते, बोला प्रतिमात्या. प्रतिमात्या म्हणतात, अगं मी ठीक आहे सायली, कशी आहेस बाळा? पण काय ग सायली, तुला एक विचारू का? अगं आपल्या अर्जुनला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे ना? सायली म्हणते, हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं? प्रतिमात्या म्हणतात, अगं सायली मलाच आठवलं ग, मला कोणी सांगितलं नाही. अगं आपोआप आठवलं मला. सायली म्हणते, अय्या खरंच प्रतिमात्या, तुम्हाला आठवलं आपोआप? छान छान, चांगलीच प्रगती आहे तुमची. प्रतिमात्या म्हणतात, अगं मी आज गजरे करत होते ना तर तेव्हा मला अचानक आठवलं ग, आणि सुमनने मला सांगितलं
की अर्जुनला लहानपणापासून ॲलर्जी आहे म्हणे या सायलीच्या फुलाची, आणि तन्वी म्हणे लहानपणी त्याला खूप त्रास द्यायची, आणि तन्वी लहानपणी अर्जुनच्या मागे मागे धावायची म्हणे. सायलीची फुलं घेऊन तन्वी म्हणे अर्जुनच्या पाठीपाठी धावायची लहानपणी. आता सायलीला तो भूतकाळ अचानक आठवायला लागतो. बरं, कमाल आहे नाही प्रेक्षकांनो. आता हिला एवढे चित्र दिसतात लहानपणीचे, तरी ही कोणासोबत शेअर करत नाही. कदाचित मधुभाऊंना माहिती आहे वाटतं, पण बघूयात आता कधी एक्सपोज करतात ते. हीच खरी तन्वी येते. आता या प्रतिमा आत्या म्हणतात, हॅलो सायली, अगं ऐकतेस ना? सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या ऐकते ना. आत्या, तुमच्या आठवणी हळूहळू जाग्या होत्यात हे ऐकून मला फार बरं वाटलं. प्रतिमा आत्या म्हणतात, मला माहित होतं बाळा, तुला छान वाटेल ऐकून, म्हणूनच तुला फोन केला. बरं बेटा, मी फोन ठेवते हं, तू कामात आहेस का? सायली म्हणते, हो आत्या, मी जरा बाहेर होते, मी बोलते हं नंतर तुमच्याशी. आता या दोघींनी पण फोन ठेवलाय. आता फोन ठेवल्या सायलीला एका गाडीच्या आरशामध्ये प्रियाचं असं प्रतिबिंब दिसलंय. आता सायली ते बघते आणि आश्चर्यचकित होते आणि विचार करते, ही प्रिया इथे कशी काय आली? आमचा पाठलाग करत आली वाटतं. आता बघा प्रेक्षकांनो, सायलीने ही माहिती लगेच अर्जुनला दिली आहे, पण अर्जुनच्या हातात खूप मोठी माहिती लागली आहे. आता प्रिया नुसती तिथे बाहेर उभी राहून वाट बघते अर्जुनच्या बाहेर येण्याची, असं त्यांनी दाखवलंय. आता ही जी उद्या मजा येणार आहे बघा. आता इकडे बघा, अर्जुन त्या तिथल्या मॅनेजरला फुटेज मागत असतो, पण तो द्यायला नकार देतोय की मी नाही देऊ शकत तुम्हाला एवढं जुनं फुटेज, माझ्या हातात नाही येते. आता हे इन्स्पेक्टर त्याला म्हणतात, तुम्ही आम्हाला कॉपरेट करत नाहीये बरं का, याचा अर्थ तू स्वतःहून देणार नाहीस ना ते फुटेज. चल आमच्या सोबत पोलीस स्टेशनला चल आणि स्टेटमेंट लिहून दे की तू खुनाच्या तपासात आम्हाला कॉपरेट करत नाहीयेस. तो माणूस म्हणतो, अहो मी फक्त मॅनेजर आहे, माझ्या हातात नाही हो काही. चैतन्य म्हणतो, मग बोलव ना तुझ्या मालकाला. अर्जुन त्याला धमकी देतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब यालाच उचला, म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये काय काय इल्लीगल धंदे होतात ना ते सगळे बाहेर निघतील. अर्जुनने जरा अंधारात दगड मारला बरं का, पण तो बरोबर लागलाय. आता तो माणूस घाबरतो आणि म्हणतो, थांबा, हे बघा मी दाखवतो तुम्हाला फुटेज. कसलं आणि कुठलं फुटेज बघायचंय? मग आता अर्जुनने सांगितलं, जानेवारी 2023चे फुटेज दाखवा. आता तो माणूस म्हणतो, आणतो सगळ्या हार्ड डिस्क आणतो. अर्जुन आता विचार करतोय, आता कसा लाईनवर आला हा. तर आता त्यांनी सगळं ते आणलंय बरं का, मागचे रेकॉर्ड, आणि त्याने लॅपटॉपवर दाखवलेत अर्जुनला. आता ते सगळे एक अर्जुन बघतोय, पुढे करा असं त्या माणसाला सांगतोय. आणि अचानक आता साक्षीची गाडी या चैतन्याला दिसते. चैतन्य म्हणतो, बघ ती साक्षीची गाडी आहे, अरे ती आतमध्ये चालली आहे, थांबा इथे पॉज करा. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, हे 11 तारखेचं फुटेज आहे, आपण कुठे 13 तारखेपर्यंत पोहोचलोय. आता अचानक अर्जुनला क्लिक होतं, कोर्टामध्ये साक्षीने सांगितलं होतं की मी त्या रात्री 8:30 इव्हिनिंग स्टार या रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. आता ते अर्जुनला आठवतं बरं का. आता चैतन्य म्हणतो, अरे हे काय आहे अर्जुन सगळं? अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य बघ ना, अरे साक्षी ज्या पार्टीबद्दल बोलत होती ती पार्टी 13 तारखेला नाही पण 11 तारखेला नक्की झाली आहे या रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे खुनाच्या रात्री ही साक्षी रेसॉर्टमध्येच होती हे दाखवण्यासाठी त्या साक्षीने 11 तारखेचं फुटेज 13 तारखेचं म्हणून दाखवलंय. आता चैतन्य म्हणतो, अरे हो, पण तेच फुटेज आहे ना हे, म्हणजे 8:03 ती रेस्टॉरंटच्या आत येते, तिने ते फुटेज 13 जानेवारीचं म्हणून दाखवलं. ओ माय गॉड. चैतन्य आता खूप आश्चर्य व्यक्त करतो. आता अर्जुन त्या माणसाला म्हणतोय, हे बघा मला 11 तारखेचे आणि 13 तारखेचे संपूर्ण फुटेजेस द्या. अर्जुनला त्या मॅनेजरने सगळे फुटेजेस दिलेत. आता या चैतन्याच्या डोक्यात चाललंय की शिखरे बापले काय करताय नक्की, म्हणजे 11 जानेवारीचं फुटेज यांनी 13 जानेवारीचं आहे म्हणून दाखवलं. आता हे दोघं पुढचा विचार करतच असतात. तेवढ्यात सायली येते अर्जुनला अलर्ट करायला, अहो आपल्या पाठीपाठी इथे प्रिया आली आहे बरं का. अहो आता आपण इथे आलोय, ही खबर महिपतपर्यंत पोहोचणारच. बाहेर प्रियाला पाहिलंय मी, अहो ती लपून बघत होती माझ्याकडे. आता अर्जुनच्या लक्षात आलं हे सगळं प्रकरण. आता ना प्रेक्षकांनो, या प्रियाला पकडायची बारी आहे. अर्जुन आता सायलीला म्हणतो, अच्छा अशी भानगड आहे तर. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन पण त्यांनी भारी दाखवलाय. म्हणजे आता जेव्हा कळतं ना या अर्जुनला की प्रियाने त्यांना रेस्टॉरंटमध्ये पाहिलंय, तेव्हा अर्जुनने त्याचा पुढचा प्लॅन केलाय. बघा काय आहे ना, खूप सारे डायलॉग आहेत सध्या प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, आणि आता बघायला पण मजा येणार आहे. हे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. मला ना कधी कधी अंदाज येतात. आता मालिकेचे रिव्ह्यू देऊन मी जरा परफेक्ट झाली आहे ना. आता बघा, नागराज पोहोचलाय महिपतकडे आणि हा सीन पण भारी आहे. अरे आज सगळे सीन भारी आहेत प्रेक्षकांनो. आज लाईक करूनच टाका,
काल जुईच्या वाढदिवसासाठी तुम्ही दिलेल्या शुभेच्छा तिच्यापर्यंत नक्की पोहोचल्या असणार, 100% खात्री आहे मला. तर बघा नागराज सांगतोय या मैपतला, अरे बाबा वहिनीला सगळा भूतकाळ आठवायला लागलाय, आता सगळं अवघड होऊन बसलंय रे मैपत, आता काय करायचं रे बाबा पुढे. अरे त्या गोळ्या पण बदलल्या बाबा आम्ही वहिनीच्या, माझी मूर्ख बायको देत असते रे वहिनीला गोळ्या, पण वहिनीच्या बाबतीत सगळं उलटा परिणाम दिसायला लागलाय रे. अरे अर्जुनच्या लहानपणचं तिला आठवायला लागलंय सगळं. अरे तिला हे सगळं असं आठवणं आपल्यासाठी डेंजर आहे रे मैपत. आता मैपतला इतकं टेन्शन आलंय ना प्रेक्षकांनो, तो विचार करतोय, अरे एकीकडे तो अर्जुन सुभेदार माझ्या मागे हात धुवून लागलाय आणि तिकडे त्या प्रतिमाला सगळं आठवायला लागलं, तर किती अवघड होऊन बसणार आहे नागराज. तेवढ्यात मैपतला प्रियाचा फोन आलाय आणि प्रिया त्याला कळवते, हॅलो अहो अर्जुन सायली त्या इव्हिनिंग रेस्टॉरंट मध्ये गेलेत. मग मैपत म्हणतो, मग मी काय जाऊन त्यांची तिथं बिलं देऊ का. प्रिया म्हणते, अहो अर्जुन सायली इव्हिनिंग स्टार रेस्टॉरंट मध्ये गेले, तुम्हाला काही कळतंय का अण्णा सर, खुनाच्या रात्री साक्षी पार्टी करत होती, ते रेस्टॉरंट आहे ते. आता मैपतला क्लिक झालं आणि तो म्हणतो, काय ते दोघं तिथं कशाला गेले कडमडायला. प्रिया म्हणते, ते नाही माहिती मला, पण ते मी अर्जुनला असं आज जाताना पाहिलं ओझरतं आणि सायली कोणाशी तरी फोनवर बोलत होती बाहेर, काय बोलत होती ते कळलं नाही मला, कोणाशी बोलत होती ते. मग मैपत म्हणतो, आता पण तू अर्धवटच माहिती दिली नाही का. आता प्रिया पुढे काही बोलणार तेवढ्यात मैपत फोन कट करतो. इकडे नागराजचं तुंतुन चालूच असतं मैपत समोर, ए मैपत, अरे या तन्वीच्या लहानपणी आठवायला लागलं ना वहिनीला, तर कसं करायचं रे मग आपण. आता मैपत संतापतो बरं का आणि म्हणतो, ओ नागराज शेठ, तुमचं ते तुंतुन टिंग 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 वाजवणं बंद करता का, इथे वेगळंच लफडं उपटलंय, ते लफडं निस्तरू का तुमच्या वहिनीच्या गोळ्या बदलू मी. नागराज म्हणतो, ए मैपत, माझ्या एकट्याचं टेन्शन आहे का ते, तुझं पण टेन्शन आहे ते, तू पण इन्व्हॉल्व आहेस यामध्ये. मैपत म्हणतो, एक तर तो सुभेदार माझ्या घरात येऊन बसला, नंतर तो त्या इव्हिनिंग स्टार मध्ये जाऊन बसला. माझं असं झालंय ना नागराज शेठ, इकडचं आबाळ फुटलंय तिकडचं फुटलंय, मी इकडचं शिव का तिकडचं शिव, तिघळ गप्पा बसावं जरा नागराज शेठ. आता असं म्हणून त्याने ना त्या रेस्टॉरंटच्या मालकाला फोन केलाय. आता मैपतचा तो मित्र आहे वाटतं बहुतेक, तर बघा आता त्याने फोन केला. आता तो माणूस म्हणतो, हा बोला. मैपतने त्या इव्हिनिंग स्टारच्या मालकालाच फोन केलाय आणि विचारले, काय रे त्या अर्जुन सुभेदारची बायकोन तो तिथे आले तुझ्या हॉटेलमध्ये, ते सांगायला मला फोन का नाही केला तू. आता तो मालक म्हणतो, नाही हो साहेब, ते दोघे फक्त जेवायला आलेत. तो मालक म्हणतो, अहो साहेब, आमच्या रेस्टॉरंटचं पनीर मसाला त्यांना फार आवडलाय बरं का. मैपत चिडतो आणि म्हणतो, तुझं पनीर तुझ्या कढईतच ठेव, ते जेवताय त्याचा व्हिडिओ पाठव मला. मग आता लगेच त्या मालकाने अर्जुन सायली जेवतायत असा व्हिडिओ पाठवला, कारण अर्जुनने हा सगळा प्लॅन केलाय. प्रेक्षकांनो बघा पुढे काय काय घडलंय. आता तो व्हिडिओ पाहिल्यावर मैपत म्हणतो, हा ठीक आहे, लक्ष दे त्यांच्याकडे, तुला टायमावर पैसे मिळताय का नाही, मला लक्ष ठेवायचं त्या अर्जुन सुभेदारवर, असं म्हणून आता त्याने फोन ठेवून दिलाय. आता त्या मालकाला अर्जुनने असं थम्सअप दाखवलंय की यस, आपला प्लॅन जमला. म्हणजे अर्जुनने त्या मालकाला सुद्धा आपल्याकडून वळवलंय प्रेक्षकांनो. आता बघा तो मालक निघून जातो मैपतशी बोलून. चैतन्य येतो मग आणि म्हणतो, काय रे अर्जुन, या हॉटेल मालकाला कसं मॅनेज केलंस तू. मग अर्जुनने लगेच ती हकीकत पण सांगितली, अरे मगाशी ना आम्ही या मालकाच्या कॅबिन मध्ये गेलो तेव्हा. आता बघा अर्जुन त्या मालकाला ओरडत असतो की हे सगळं तुम्ही का केलं, एका गुन्हेगाराला तुम्ही का साथ दिलीत. तो मालक म्हणतो, नाही हो नाही सर, मी काही नाही केलं. मग अर्जुन चिडतो आणि म्हणतो, एक गुन्हेगार तुम्हाला फुटेज मागतोय आणि त्या फुटेजवरची तारीख बदलतोय आणि तुम्हाला ते कळत सुद्धा नाही, असं कसं शक्य आहे. हे रिसॉर्टच्या परवानगीशिवाय पॉसिबलच नाहीये. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हे प्रकरण बाहेर आलं ना तर मी सगळ्यात आधी तुमच्या रेस्टॉरंटला आणि तुम्हाला कोर्टात खेचीन. सायली म्हणते, मग तर यांच्या हॉटेलला कुलूपच लागेल. अर्जुन म्हणतो, कोण कोण इन्व्हॉल्व आहे ना यात सांगतो सगळं कोर्टाला. मग लगेच तो मालक हातपाय जोडायला लागतो, नाही साहेब असं नका करू, अहो खरंच असं नका करू हो. मग अर्जुन म्हणतो, मग माझी साथ दे, मग तुला कमीत कमी शिक्षा होईल याचा प्रयत्न मी करेल, चल बोल, देतोस का माझी साथ. आणि त्या मालकाने अशा पद्धतीने अर्जुनची साथ द्यायला तयारी दर्शवली आणि लगेच म्हणला, हो साहेब, मी तुमची साथ देईल. आणि चैतन्याला हे सगळं कळतं. चैतन्य म्हणतो, वा अर्जुन वा, भारीच की. आता बघा प्रेक्षकांनो, आता तो इन्स्पेक्टर म्हणतोय, या रेस्टॉरंटच्या मालकाचं मी रीतसर स्टेटमेंट घेतोच. आता चैतन्य म्हणतो, अरे यार अर्जुन, खुनाच्या दिवशी या साक्षीने लोकेशन रिपोर्ट बदलले, हे जर कोर्टात कळलं तर मजा येईल यार. सायली म्हणते, या 30 दिवसामध्ये केसचा निकाल लावायचा. ही दामिनीची जी पलटवारी आहे ना ती तिच्यावरच उलटणार आहे.
आता तिला बघा कसे सळो की पळो करून सोडणार आहेत हे. तिला या गोष्टीचा अंदाज पण नसेल. साक्षीला आता या गोष्टीचा अंदाज नसेल. निकाल आपल्या बाजूने लागणारे असं साक्षीला वाटत असेल, पण तिचा गैरसमज येतो. आता अर्जुन म्हणतो 31 जुलै ही तारीख दामिनी देशमुख कधीच विसरणार नाहीये, कारण त्या दिवशी तिच्या आयुष्यातली ती पहिली केस हरणार आहे. भारी दाखवला ना प्रेक्षकांनो आजचा हा एपिसोड. मला तर आवडला, जरा सेन्सिबलच वाटला, काही म्हणा तुम्ही. आता बघा पुढचा सीन मैपत आणि दामिनीचा आहे. आज सगळे एकापेक्षा एक सीन दाखवले आहेत. आता मैपतने दामिनीला अर्ध्या रात्री फोन केलाय नेहमीप्रमाणे पिऊन. आता लगेच दामिनी म्हणते बोला काय म्हणताय. मग मैपत म्हणतो काय म्हणणार दामिनी बाई, अहो तुम्ही एवढ्या थंड कशा बसल्यात. दामिनी म्हणते म्हणजे काय झालं, कुठे आग लागली आहे का. मैपत म्हणतो अहो इव्हिनिंग स्टार हॉटेलमध्ये आग लागली ना, आणि ती आग त्या अर्जुन सुभेदारनं त्याच्या बायकोन लावली ना. मग लगेच दामिनी म्हणते काय इव्हिनिंग स्टार रेस्टॉरंटमध्ये अर्जुन आणि त्याची बायको गेली का, कशाला गेले तिथे, ते काय काम काय त्यांचं तिथे. मैपत म्हणतो मी त्या मालकाला फोन केला होता, त्या मालकानं सांगितलं की तिथे ते आले जेवले, तिथल्या जेवणाचं कौतुक केलं म्हणे त्यानं. मग आता दामिनी म्हणते अरे ठीक आहे ना, मग गेला ना तो जेवून तिथून अर्जुन सुभेदार, मग एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही शिखरे. अहो आले जेवून गेले ना नुसते, मग आग काय लागली त्यात. दामिनी आधी म्हणत असते त्याला एवढं काय तुम्ही टेन्शन घेताय, आग आग म्हणून बोंबलत सुटलात. मग मैपत म्हणतो अरे बोलणारच ना, त्या अर्जुन सुभेदारच्या एरियात एवढे सगळे रेस्टॉरंट आहे आणि तो तिथे कशाला कडमडला त्या इव्हिनिंग स्टार. मैपत म्हणत असतो अहो असं काय करता दामिनी बाई, आग नाही लागली पण धूर यायला लागला ना, त्या पनवेल मधले रेस्टॉरंट सोडून तिथे कशाला गेला कडमडायला तो अर्जुन सुभेदार. दामिनी म्हणते ओ ऐका ना, अहो कशाला टेन्शन घेताय तुम्ही, गेला असेल तो तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये, जाऊ द्या. त्याला वात्सल्य आश्रमात जायचं असेल तर तिथे जाऊ द्या, करू द्या ना, त्याला पुरावे गोळा करू द्या ना. अहो तो घाबरलाय म्हणल्यावर हातपाय मारणारच ना. दामिनी हे सगळं खूपच कॅज्युअली घेते बरं का. पण आता मैपत म्हणतो अहो बाई असं काय करता, अहो त्याच्या हातात जर पुरावे लागले तर तो माझ्या पोरीला अडकवणार नाही का. अहो तो कोर्टात घेऊन येईल सगळे पुरावे. त्यावर दामिनी म्हणते अहो काय ओ शिखरे, हे सगळं तुम्हीच ठरवताय. मिळाले ना पुरावे तर मिळू देत ना त्याला, छोटे मोठे पुरावे आणेल तो कोर्टामध्ये, देऊ द्या ना त्याला कोर्टात पुरावे. हे बघा शिखरे, आता तो कोणताही असा पुरावा आणू शकणार नाही ज्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येईल. तो बिचारा अर्जुन सुभेदार करून करून अजून काय करणार आहे. दामिनी असं बोलल्यानंतर मैपत म्हणतो बिचारा अर्जुन सुभेदार, कानाला ऐकायला तसं गोड वाटतंय. मग दामिनी म्हणते ठेवा आता फोन. आता दामिनीने फोन ठेवून दिलाय. मैपत विचार करतो बिचारा अर्जुन सुभेदार, या बाईला बोलायला काय लागतंय, ही देशमुख बाईचं काय जातंय. नाही त्या अर्जुन सुभेदारने काय करायचं ते करू दे म्हणे. उद्या खरंच अर्जुन सुभेदारने काही केलं तर आम्ही कुठं लपायचं ते आम्हाला कळणार नाही. मैपतला अर्जुनचा चांगला अनुभव आहे प्रेक्षकांनो. आता बघा ही सायली आणि अर्जुन बाहेर आलेत त्या रेस्टॉरंट. अर्जुन बाहेर आल्यावर सायलीला म्हणते उद्या या साक्षीचे आणि मैपतचे काय हाल होतील ते बघ, आणि बायको या दामिनीला सुद्धा कळणार नाहीये की तिच्या पुढे काय वाढून ठेवलंय. दोघांचे म्हणजे तिघांचे हाल होणार आहेत. सायली म्हणते अहो हा अख्खा महिना त्यांच्यासाठी खडतर जाणार आहे आणि आपलं पाऊल विजयाच्या दिशेने पडणारच आहे. आता अर्जुन सायलीचं ठरलंय की सगळे पुरावे घेऊन कोर्टात ते सादर करायचे. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे संपला आणि पुढचा प्रोमो तर धमाकाच आहे. अर्जुनने डायरेक्ट कोर्टाची तारीख घेतली आहे आणि साक्षीला तिथे उभं केलंय आणि सांगतोय कोर्टाला की खुनाच्या रात्री ही साक्षी शिखरे रेस्टॉरंटमध्ये न जाता आश्रमात गेल्या होत्या, कारण तुम्ही तारीख बदलली आहे साक्षी शिखरे. अर्जुन म्हणतो खुनाच्या दिवशी या साक्षी शिखरे रेस्टॉरंटमध्ये गेल्याच नव्हत्या. साक्षी शिखरेने त्या रात्री जे झालं ते सांगितलेलं खरंय, पण एक गोष्ट मात्र वेगळी आहे मिलॉर्ड, ते म्हणजे पार्टीची तारीख. साक्षी शिखरेंचं असं म्हणणं आहे की ती पार्टी 13 जानेवारी 2023ला झाली खुनाच्या रात्री, पण प्रत्यक्ष ती पार्टी 11 जानेवारी 2023ला झाली आहे मिलॉर्ड. त्यामुळे साक्षी शिखरे यांनी आजपर्यंत जे काही पुरावे सादर केलेत ते 11 जानेवारीचे आहेत आणि 13 जानेवारीचे नाही आहेत. अर्जुन आता जेव्हा असा युक्तिवाद करत असतो तेव्हा महिपत वासून त्याच्याकडे बघत असतो. प्रेक्षकांनो मजा मजा. महिपत आणि दामिनीसाठी असे अनपेक्षित धक्के आता काही कॉमन राहिलेले नाहीये तसं बघायला गेलं तर, पण मजा येणार आहे पुढचे सगळे एपिसोड बघायला, हे मी तुम्हाला आधीपासून सांगते. तर बघत राहा ठरलं तर मग. आणि शेवटी सत्य हे जिंकतच, उशीर होतो पण जिंकतं मात्र सत्यच, ते लपवता येत नाही ना कधी.
तर बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग छान होता की नाही आजचा एपिसोड, आणि खूप डायलॉग असतात प्रेक्षकांनो मालिकेमध्ये, त्यामुळे सांगायला जरा उशीर लागतो. असं काहीच्या काही सांगायचं असं नाही जमत ना, पण छानच सांगतो. त्यामुळे तुम्हाला हा रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनल आठवणीने ठरलं तर मग प्रेक्षकांनो उद्या भेटूयात महिपत आणि साक्षीची फजिती बघायला. शेवटी अर्जुनने सिद्ध केलंच की साक्षी खोटारडी आहे. मजा येणार आहे उद्या बघायला. तर भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.